तर हे बघा आता आपण सुरुवात करतोय, तर सुरुवात लांबीपासून करायची आहे. तर हे बघा आपल्या क्लायंटचं ब्लाऊज आहे, म्हणजे हे पहिल्यांदा आलेलं आहे आपल्याकडे आणि त्यांनी मापाला जे ब्लाऊज दिलं आहे तर आपल्याला त्याच्यावरून आपलं माप काढायचं आहे. तर अगोदर आपण मोजून घेणार आहोत लांबी. तर लांबी मोजायची नेहमी पाठीमागच्या भागावर. तर हे बघा जी आहे बॅक साईड, तर त्याची आपण लांबी काढून घेऊया. हे बघा हे शोल्डर घेतलं आहे आणि हे घेतलं आहे कमरेचा भाग. तर इथे आले आहे आपले करेक्ट 13. तर आपण काय बदल करायचे, कसे करायचे, तर हे आपण दाखवणार आहोत. तर हे बघा लिहून घेऊया आपण. लांबी आहे आपली 13. चेस्ट माप लिहून घेऊया, त्यानंतर कमरचं माप लिहून घेऊया. आता हे बघा जे अगोदर आपले हुक असतात ना, तर जे मापाला दिलेले आहेत क्लायंटने, तर ते अगोदर हुक वगैरे व्यवस्थित लावून व्यवस्थित पद्धतशीर बघायचं आहे. आणि हे बघा चेस्ट माप जे बाही जोडलेली आहे हे बघा मुंढ्यापासून, तर हे बघा थोडंसं खेचून घ्यायचं आहे बरं का. असं डायरेक्टली आता आपण टाकलं आहे आणि असं ठेवलं आहे, तर हे बघा हे येतं आहे आपलं 17. थोडंसं काय करायचं आहे, खेचून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे आलं आहे आपलं 18. त्यानंतर आपण कमरचं माप घेऊया. हे बघा कमरसुद्धा खेचून घ्यायची आहे. हे बघा इथे आहे 14. तर आपण लिहून घेऊया. चेस्ट माप आहे 18, कमर आहे 14. त्यानंतर हे बघा आता हे जे क्लायंट आहे तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांना शोल्डर उतरते. तर त्यासाठी हे बघा हे आहे 10.5, 5.15. आणि त्यासाठी जेव्हा आता आपल्याला शोल्डर टाकायचं आहे तर काय करायचं, बॅक साईडचा जो आपला गळा आहे तर तो मोजायचा आहे. हे बघा आता यांचा गळा येतो आहे. प्रत्येकाचा गळा मोजण्याची पद्धत वेगळी असते. कोणी असं घेते तर कोणी सरळ घेते. तर जे आहे हे बघा मी सरळ घेते, तर गळ्याचं माप आहे 8. जर 7.5च्या पुढे जर गळा असेल तर तो डीपमध्येच मोजल्या जाते. तर याचाही गळा आहे तो जो आहे तो डीप आहे. आणि समोरचा सुद्धा गळा हे बघा तयार 5.5चा गळा आहे. आणि जर असं घ्याल तर असा येतो आहे आपला 6.5चा, 6.5 पावणे 7चा गळा येतो आहे. तर आपण ते न घेता हे बघा याचा मुंडा येतो आहे 5.5. तर चला मग आपण माप टाकून घेऊया. तर हे बघा मी ठेवून घेते पेपरवरती, हेच घेते. तर हे बघा आपली लांबी आहे 13, त्यामध्ये आपण 1 इंच ॲड केला आहे शिलाईसाठी. चालेल. हे बघा 1 इंच आपण ॲड केला आहे. तर त्यामध्ये आपण आता शोल्डर घेणार आहोत 5.25. 5.25. आपण मुंढा घेणार आहोत 5.25. इथूनही आपलं 5.25 येतं आहे का, नाही माझं 5.5 येतं आहे. तर आतमध्ये जायचं आहे. जिथे आपला हा मुंढा घेतला आपण 5.25, तर त्याच्या आतमध्ये आलेलं आहे हे बघा एवढं. तर मी बरोबर 5.25 वरती डॉट देऊन घेणार आहे. त्यानंतर आपली चेस्ट आहे 18. तर 18 म्हणजे 18 दुनी 36. तर आपल्याला 18च्या निम्मे म्हणजे 36चा चौथा भाग घ्यायचा आहे. तर आता आपलं येणार आहे 9. सरळ सोपं गणित आहे. जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी हे बघा हे आलं आहे 36. 36 18 हे बघा 18चाही परत 2 भाग केले आपण, ते आले 9. तर हे 9 वरती आपण डॉट देऊन घेऊया आणि हे 1.5 इंच शिलाई मॅचिंग. ओके. तर हे बघा टेकनेस मी सरळ करून घेते. हे घेतलं आहे 14. कमरचं माप आहे 14. तर 14च्या निम्मे आपण 7 घेणार आहोत. कमरचं माप 7 प्लस 1.5 इंच घेतलं आहे. वरती 1.5 घेतला आहे शिलाई मार्जिन, खाली पण 1.5 घेतला आहे. तुम्ही दोनही घेऊ शकता. झालं आहे 2. त्यानंतर आता आपला गळा जो आहे तर आपण गळ्याची लांबी टाकून घेऊया. आपली गळ्याची लांबी होती 5.5, त्यामध्ये मी अर्धा इंच ॲड केलं आहे, घेतलं आहे 6. तर आपला जो गळा उतरतो आहे तर आपण घेणार आहोत वरती 2.25. वरती मी 2.25 घेतला आहे, खाली मी 2.5 घेतला आहे. जी गळा रुंदी आहे ती मी 2.25 घेतली आहे. आणि खालची जी लांबी आहे हे बघा परत दाखवते. जी गळा रुंदी आहे ती घेतली आहे 2.25. त्यानंतर जी लांबी आहे आपली ती घेतली आहे 2.5. खालची रुंदी जी आहे तर ती घेतली आहे 2.5. बरं आलं. त्यानंतर हे बघा 5.25चा मुंडा आहे. तर आता आपल्याला गोलाकार भाग द्यायचा आहे. प्रत्येक वेळेस कर्व स्केल घेऊन वगैरे ते आकार द्यायला वगैरे त्याला वेळही जातो. तर तसं न करताच एकदा प्रॅक्टिस झाली आपली की आपल्याला व्यवस्थितरित्या ते माप टाकले जाते. सगळ्यात सोपी पद्धत आहे. आपण जो मुंडा घेतला आहे तर त्यासाठी मध्य काढून घ्यायचा. मध्य काढला त्यानंतर समोरच्या भागामध्ये मी 1 इंच टाकते आहे. हे बघा इथून घेते आहे 1 इंच. कारण हे बघा इथं आलेलं होतं आपलं 5.25चं शोल्डर. आलं आहे परफेक्ट. तर हे बघा काहीच न करताच
गोलाकार भाग देत जायचं आहे. हे बघा, गोलाकार आकार दिला आहे, परफेक्ट येऊन जाते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर हे बघा, जो गळा आहे आपला तिथे आपण आलो वरती 1 इंच, जिथे 1 इंच आलं आहे तिथून मी गळ्याला गोल आकार देते बरं का. हे बघा झालं. त्यामध्ये आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. हे बघा किती वर घेतलं आहे मी, 2.5 वर घेतलं आहे बरं का, 2.5 2.5. हे बघा 2.5 वरती घेतले. झालं. 2.5 वरती एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. तर हे बघा, आता तुम्हाला कटोरीचा भाग दाखवते. जे आता आपल्याकडे ब्लाऊज आलं आहे तर त्याची कटोरी आहे 6.5. हे बघा, तर ही कटोरीचं माप 6.5 न घेता आपण 6 घेणार आहोत किंवा 5.25. तर आपण घेणार आहोत 6ची कटोरी, कारण ही जी कटोरी आहे तर याचा आकारसुद्धा पांगता झालेला आहे, गोल आकार नाही आहे. तर आपण ह्या मापासाठी परफेक्ट 6ची कटोरी घेणार आहोत 36साठी. तर तुम्ही 5.5ची सुद्धा घेऊ शकता. तर हे बघा, इथे मी इथे 5.5 वरच डॉट देऊन घेते, कारण जे आपल्या क्लायंटचं कमरचं माप आहे तर ते खूप कमी आहे. आणि हे जरी आपलं जास्त माप असलं तरी कमरचं कमी आहे. आणि इथला जो आपला भाग येतो साईडचा, तर त्यामध्ये अर्ध्याच्या वर फिटिंगमध्ये चालला आहे आणि तो थोडंसं, तर कटोरी जी आहे तर ती व्यवस्थितरित्या बसत नाही, ती पांगती होते. त्यासाठी आपण इथे काय करणार आहोत, हे जे कमरचं माप आहे त्यामुळे आपण इथे 5.5 वरच घेणार आहोत. जर तुमच्या क्लायंटचं जर माप, कमरचं मापही जर त्याच लेवलला असेल तर तुम्ही 6ची जे कटोरीचं माप आहे तर ते तुम्ही 6 टाकू शकता. परंतु इथे ह्या क्लायंटचं जे माप आहे तर ते खूप कमी आहे कमरचं, त्याच्यामुळे मी 5.5च टाकते. तर हे बघा 5.5 वरती टाकून घेतलं आहे. इथे आपण जो गोलाकार भाग दिला आहे तर तिथून आपण 2.5 वर घेणार आहोत. 2.5 वर मी डॉट दिला आहे. त्यानंतर जे एक इथं होते तर हे मी 1 वर किंवा पाऊण वर घेते, म्हणजे आपला जो आहे तो गोलाकार भाग. आता इथून काय करायचं आहे, ते 5.5 आपण घेतलं आहे, तिथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. झालं. त्यानंतर आपण जो पाऊण वर दिला होता डॉट, तर तिथून आपल्याला कटोरीला गोल असा आकार द्यायचा आहे. बघा आला. जो हा आकार आहे तर हा पद्धतशीर गोल आकार येतो. हात जर तुम्ही अर्धा इंच वाढवला तर हा आपला बाहेरून आला असता. परंतु ह्या मापासाठी जे मला माझ्या एवढ्या 8-9 वर्षाच्या अनुभवावरून वाटते तर हे 5.5च माप यायला हवं. तर हे बघा, हे आपली कटोरीचं माप तयार झालं आहे. त्यानंतर मी इथे जाणार आहे पाऊण इंच वरती, आणि ते कटोरी काढली आपण त्याच्याबरोबर मध्यभाग एक क्रॉस लाईन ड्रॉ करणार आहे. बघा आलं. आणि त्यानंतर जिथे आपण क्रॉस कटोरी काढलेली आहे तर तिथून मी पाव इंचला कमी एक डॉट लाईन ड्रॉ करत आहे. तर हे बघा, हे माप झालं आहे. हे झाली आपली क्रॉसपट्टी. याच्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा इंच ॲड करायचं आहे, कारण अर्धा इंच आपण ऑलरेडी ॲड केलेला आहे. त्यामुळे क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला फक्त अर्धा इंच ॲड करायचं आहे आणि खालची क्रॉसपट्टीसुद्धा तयार होऊन येईल. तर बघा, मी शोल्डर घेतलं होतं 5.25, कारण ह्या क्लायंट्स जे आहे तर ते शोल्डर रुंद आहे, त्यामुळे मी 5.25 घेतलं आहे. जर 9 गळा असता तर मी 5च घेतलं असतं. 9-10 गळा असताना तर मी 5च घेतलं असतं, पण मी 5.25 घेतलेलं आहे. त्यानंतर जी गळा रुंदी आहे तर ती आपण घेतली आहे 2.25, इथे 2.5 घेतलेली आहे. चेस्टचा चौथा भाग प्लस 1.5 इंच, कमरचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. खालची आपली क्रॉसपट्टी निघालेली आहे. आणि जे कटोरीचा भाग आहे तर तो आपण इथून 2.5 इंच घेतलेला आहे. इथे 5.5 घेऊन एक सरळ लाईनवरती ड्रॉ केलेली आहे. इथून 1 इंच किंवा पाऊण इंचवरती तुम्ही जा, तिथून आकार देत गोल आकार देत इथपर्यंत यायचं आहे. झालं फायनल. हे बघा, आता आपण कट करून घेऊया. त्या अगोदर आपण जो मी पाव इंचाला सुद्धा कमी काढला होता तर तो आकार मी इथे कट करून घेते. त्यानंतर सरळ लाईनमध्ये आपल्याला क्रॉसपट्टी आपण काढलेली आहे. बघा, हा आपला तर चला आता आपण कटोरी कशी वाढवायची, कुठे वाढवायची, किती वाढवायची, तर आपण हे आता बघणार आहोत. तर हे बघा, इथे मी अगोदर आपण जी कटोरी कट केली आहे तर ती मी तशीच्या तशी
ड्राफ्टिंग करून घेते, म्हणजे आपल्याला माप टाकायला सोपं होईल. बघा झालं. आता वाढवायचं किती, तर दोन्ही साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. बघा 1.5, ह्या साईडने सुद्धा 1.5 वाढवायचं आहे. वरती आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे. आणि इथे आपण जी हुक पट्टी जोडतो तर त्यासाठी 1/2 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर मी सरळ लाईन ड्रॉ करून घेते. हे बघा, आणि जो हा आकार आहे तर तो आपल्याला गोलाकार आकार देत देत घ्यायचं आहे. हे बघा आलं परफेक्ट. तर त्यानंतर जी आपली मेन कटोरी होती आपण ड्राफ्ट केलेली, तर ही आहे 5.5. तर 5.5चं आपल्याला निम्म करायचं आहे. निम्म केल्यानंतर वरती आपल्याला त्याच रेषेवर 1.5 इंच वरती जायचं आहे आणि 1.5 इंच खाली यायचं आहे. हा झाला आपला 3 इंचचा टक्स, बरोबर. त्यानंतर जे आपण ह्या साईडला 1.5 इंच जिथे आपण कटोरी जोडतो त्या साईडने 1 इंच वरती जायचं आहे. हे बघा किती, 1 इंच वरती जायचं आहे. त्यानंतर ह्या साईडने आपण काय करणार आहोत, जो आपला किती येतो हे बघायचं आहे आपल्याला. किती येतो आहे, 5 इंच येतो आहे. तेच ह्या साईडने सुद्धा जिथे 5 इंच येईल तिथे आपल्याला लाईन ड्रॉ करायची. हे बघा इथे 5 इंच येतो आहे, तर हे आपण 5 इंच वरती लाईन सरळ ओढून घेऊया. हे बघा आलं 5 इंच. त्यानंतर काय करायचं आहे, हा जो आपला 1.5 इंचचा टक्स आहे, ह्या 1.5 इंचचा हे करून घ्यायचं आहे, टक्स देऊन घ्यायचं आहे. हा झाला आपला 1.5 इंचचा टक्स. आता त्यानंतर आपण जे 5-5 इंच काढलं होतं, आता आपली कटोरी आहे 5.5. तर हे बघा इकडनं 2.5 आलं, मोजून घेऊया आपण. इकडनंही 2.5 आलं, झालं. त्यानंतर किती येतं आहे, 1/2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन जाणार आहे, बरोबर. 1/2 इंच शिलाई मार्जिन जाणार आहे. आणि हा जो आहे हा अर्ध्यालाही कमी जो आहे, तर हा आपला एक्स्ट्राचा भाग आहे. हा आपण जो जोडतो जी ही साईड जी आहे कटोरीच्या साईडमध्ये, तर त्यामध्ये जोडण्यात जो भाग जाते तर तो हा एक्स्ट्राचा आहे. म्हणजे परफेक्टरित्या आपली कटोरी कुठेही कमी पडत नाही. जास्त झाली तर आपल्याला कट केल्या जाते, परंतु कमी जर झाली तर त्याला पर्याय नसतो. त्याच्यामुळे हे जे कटोरीचं माप आहे एकदम परफेक्ट माप आहे. तर हे बघा कुठेही कमी जास्त नाही आहे. आपण 1.5 इंचचा टक्स घेतला, ह्या साईडने 1.5 इंच वाढवलं, ह्याही साईडने 1.5 इंच वाढवलं. फक्त मेन आहे जे आहे हे आपण 1 इंच वरती गेलो आहे इथून. आता हे बघा तुम्हाला जो आहे हा आपला जो साईडचा पार्ट आहे, हे बघा इथून स्टार्टिंग ठेवलं आहे. हे बघा आता आपण तेच करत करत येऊया. हे बघा हे जे आहे तर हे एक्स्ट्राच आहे. हे एक्स्ट्रा कधीही आलेलं कधीही चांगलं, कारण आपल्याला कापड कमी पडायला नको. जर हे बघा आता इथून घेतोय आपण, तर हा बराबर शिलाईच्या याच्यात आपण घेणार आहोत. हे बघा आलं. हे आपण खाली सुद्धा घेऊ शकतो. कधी पण एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे कटोरीसाठी, कारण जेणेकरून आपल्याला कमी पडायला नको. हे बघा आता आपण हे कट करून घेऊया.
बघा किती छान पफ आला आहे बघा. हे शिलाईमध्ये दबणार आहे. हा भाग अर्धा इंच जाणार आहे. बघा 6.5 इंच आहे, तर 6 इथपर्यंत येईल आणि अर्धा इंच इकडनं जाईल, तर आपली 5.5ची कटोरी पूर्ण तयार होईल. किती छान पफ पडलाय.